बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीने करतोय। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह विकत घेण्याकरता मोठा सौदा झाला असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। याकरता 2000 कोटींचा व्यवहार झाला असा आरोप राऊतांनी केलेला आहे। राऊत यांच्या याच आरोपांना शिंदे समर्थक शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। ट्विटरवर तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल म्हस्के यांनी विचारलाय। ट्विटरवर नरेश म्हस्केंनी उत्तर दिलेलं आहे। तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न संजय राऊतांना विचारलेला आहे। संजय राऊतांनी टीका केलेली होती की 2000 कोटींचा सौदा झालाय शिवसेना हा पक्ष आणि नाव घेण्याकरता। रात्रीची भांग गावठी ब्रँड गरज आहे साहेब तुम्हाला ट्रीटमेंटची। फार या ठाण्याला उघडं आहे फेमस हॉस्पिटलचं दार। बरळच सुटलाय काहीही अन तारतम्य काहीच नाही। तुमच्या बाष्कळ प्रतिक्रियांवर शेंबडं पोरही हसतंय भाई। लोक म्हणतात राऊतांचं काम एकदम फत्ते झालं। शिवसेनेची वाट लावण्याचं षडयंत्र सफल झालं। संजय राऊत तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न नरेश म्हस्केंनी विचारलाय। त्यांचं डोकं ठिकाणावरती आहे का असा प्रश्न विचारावा वाटतो। रात्रीची भांग असेल किंवा रात्रीचा गावठी ब्रँड असेल, कदाचित त्यांच्या बरळण्यावरती त्याचा परिणाम झाला आहे। त्यांना खरोखरच ट्रीटमेंटची गरज आहे। मी वारंवार सांगतोय की आमच्या ठाण्यामध्ये एक फेमस हॉस्पिटल आहे। संजय राऊतांवरती त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे। ती आमच्या ठाण्यात अवेलेबल होईल। त्यांच्या ज्या बाष्कळ प्रतिक्रिया आहेत ना, त्यांच्यावरती शेंबडं पोरही आता हसतं। त्यामुळे त्यांनी एक सुपारी घेतली होती शिवसेना संपवण्याची। राष्ट्रवादीकडनं असेल, कोण म्हणतं शरद पवार साहेबांनी त्यांना सुपारी दिली होती शिवसेना संपवण्याची। आणि निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर गंभीर आरोप केले। शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केलाय। किती मोठं डील झालं हे समजून घ्यायचं असेल तर 100 ऑडिटर्स लावावे लागतील। जो निर्णय आला आहे तो न्याय नाही, तो फक्त एक सौदा आहे असा आरोप संजय राऊतांनी केला। तसंच भविष्यात दिल्लीतले लोक आणखी गोष्टी विकत घेणार असल्याचाही दावा त्यांनी केला। जो पक्ष आणि जो नेता शाखा प्रमुख आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी 50-50 लाख रुपये देतात, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घ्यायला 100 कोटी देतात, तो पक्ष शिवसेना हे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल। आतापर्यंत चिन्ह आणि शिवसेना हे नाव विकत घेतलं गेलं। हा न्याय नाही आहे। हा न्याय, हा निर्णय विकत घेतलेला आहे। हा सौदा आहे, हे डील आहे। आणि आतापर्यंत 2000 कोटी रुपये ह्याच्यावरती खर्च झालेले आहे। पुढचं मी तुम्हाला भविष्यात सांगेन, पण मी आता माझ्या मतावर ठाम आहे। हा निर्णय हा विकत घेतलेला निर्णय आहे। यापुढे असं अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे। एक दिवस हे मुंबई आणि महाराष्ट्र सुद्धा विकत घेतील दिल्लीचे लोक। संजय राऊतांचं नामांतर कॅशियर असं करावं लागणार आहे। नैराश्यातून ते काहीही परळत असल्याची टीका शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी केली आहे। एखादा कॅशियर असावा आणि त्यांनी पैसे मोजून गल्ल्यात किती पैसे आलेत हे सांगावं, अशा प्रकारचे आरोप हे संजय राऊत साहेब करतात। मला असं वाटतं त्यांच्या या सगळ्या आरोपांमधनं त्यांची संस्कृती आणि त्यांचे विचार हे आज जनतेसमोर येत आहेत। आज जी बाळासाहेबांनी अहोरात्र मेहनत घेऊन उभं केलेलं शिवसेनेचं हे वृक्ष आज कोलमडताना पाहत असताना सुद्धा संजय राऊत ते सांभाळण्याचा प्रयत्न न करता ते उद्ध्वस्त कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात।
आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. 2019च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत युती केली असती तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती, अशी टीका रामदास आठवलेंनी केली आहे. तसंच निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिलेल्या निकालाचंही त्यांनी समर्थन केलं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शिवसेना आपल्या हातातून घालवण्यासाठी जबाबदार आहे. त्यांनी जर 2019मध्ये BJP सोबत युती केली असती तर एवढी त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली नसती. त्यामुळं त्यांच्या चुकीमुळं मला वाटतं की ही त्यांच्यावर वेळ आलेली आहे. शिंदे यांच्यासोबत 75% बहुमत असल्यामुळं इलेक्शन कमिशनला एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल द्यावा लागलेला आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली असं अजिबात नाही, उलट लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशनने केलेला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि समर्थकांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिवसेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंच्या या टीकांचा चांगला समाचार घेतला. आम्ही शिवसेना असल्याचं सिद्ध झालं असून आता तुम्ही कोणता पक्ष काढायचा याचा विचार करा, असा टोला त्यांनी लगावला. तसंच संजय राऊतांमुळे मातोश्रीवर ही वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवधनुष्य आम्ही पेलणार आहे आणि त्याच्याकरता आम्हाला काही स्वयंवराची परीक्षा देण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता खरं तर धनुष्य तुम्हाला सांभाळताना आला. तुम्हाला तुमचे पक्ष प्रमुख म्हणून तुम्ही ज्यावेळेस होतात, तुम्ही साधी निवडणूक आयोगाकडे पक्षप्रमुखाची नोंद करू शकले नाही. तुम्ही जेवढ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या तर तुम्ही त्या सिलेक्टेड केल्या, त्या इलेक्टेड नाही आहेत. आम्ही आमच्या रक्ताने शिवसेना उभी करण्यामध्ये आमचा हातभार आहे. आम्हाला काही पक्ष उभा करायची गरज नाहीये. आता तुम्ही तो विचार करा की तुम्हाला कोणता पक्ष स्थापन करायचा आहे. कारण तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जाऊन शिवसेना मातीत घातलेली आहे. आणि हा संजय राऊत तुम्हाला सांगतो की 100% ती मातोश्री फिटवलीच्या राहत नाही. याच नामर्दांच्या भरोश्यावर उद्धव साहेब आपला पक्ष वाढला हो. ज्यावेळेस तुमच्यावर कोणी आरोप करतं, बाळासाहेब कोणी करायचं, हे सगळे मर्दमाळी रस्त्यावरून लढायचे. आतंकवादी असो का देशद्रोही असो, कोणाच्या विरोधात तुमच्या विरोधात कोणी बोललं तर हे सैनिक फटकायचे. या संजय गायकवाड बाळासाहेबांना मातोश्री बोलणाऱ्या आमदाराला भर चौकात मारलेला आहे. या संजय गायकवाड आमच्या सारख्या अनेकांनी जो कोणी मातोश्रीवर हात उचल किंवा बोट दाखवाल त्याची थोबाड आम्ही फोडलेली. मग तुम्ही कोण मर्द आणि कोण चोर आहे हे तुम्ही आम्हाला कशाला सांगता? घरात बसून पक्ष चालत नाही. बाळासाहेबांनी जे आगेमोहळ तयार केलेलं आहे ते आगेमोहळ शिंदे साहेबांकडे आहे. यांच्याकडे जे काही उरले ते फक्त पाय चाटणारे आहेत. जे फक्त मातोश्रीवर पाय अवतीभोवती फिरून जे मोठे झालेले आहेत तेच आहेत. ज्यांनी रक्तामासाने शिवसेना वाढवली, ज्यांनी छातीवर तलवारी झेलल्यात, ज्यांनी गोळ्या अंगावर झेलल्यात, ते तडीपार झाले, त्यापैकी किती शिल्लक आहेत तिकडे. मधमाशांचं पोळ आणि आगेमोळ काय असतं हे आम्ही प्रत्येक आंदोलनातून दाखवून दिलेलं आहे. आज शिवजयंती आहे, त्याविषयीच्या बातम्यांकडे वळणार आहोत. देशभरात आणि संपूर्ण महाराष्ट्रातच आज 393वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये. याच पार्श्वभूमीवर आग्रा किल्ल्यामध्ये पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा गुंजणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहत आहेत. या कार्यक्रमाकरता 10,000हून अधिक शिवभक्त पोहोचणार आहेत असा दावा करण्यात येतोय. इतिहासात पहिल्यांदाच आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे समोर जो दिसतोय तो आग्रा किल्ला आहे आणि या आग्रा किल्ल्यामध्येच यावर्षी शिवजयंती साजरी होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येनं जर बघितलं आपण तर मराठी जण इथे पोहोचले आहे, महाराष्ट्रातून वेगवेगळ्या शहरातून लोक पोहोचले आहेत. माझ्या मागे जर बघितलं आपण हे सगळे लोक इथे आलेले आहेत आणि हे सगळे लोक एकतर लाल किल्लाही बघणार आहे आणि सोबतच शिवजयंती देखील साजरी करणार आहे. या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते असणार आहे आणि सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असणार आहे. आपण सगळे इथे आलेलो आहात, किल्ला पाहत आहे. तुझं नाव काय आणि कुठून आली? मी निकिता जामगे, पुण्यावरून आली आहे. आणि काय आजच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे? येस. कशी अपेक्षा कार्यक्रमाची?
असं मनामध्ये आम्हाला एक भावना आलेली आहे की ज्या ठिकाणी औरंगजेबाने आपल्या राजांना कैद केलं होतं त्याच कारकिर्दीमध्ये आज आपण राजांची शिवजयंती साजरी करतोय, याचा मला अतिशय आनंद होतोय. किती लोक आलेले आहात? आम्ही आता 13 लोक आलो. आपण 13 लोक आलेले आहात. आपण कुठून आलात? पुण्यावरून आलेत. सगळे लोक पुण्याहून आलेले आहेत. मी नागपूरवरून आलो. नागपूरहून आलाय. काय याची अपेक्षा कार्यक्रमाची कशी होईल अपेक्षा? अपेक्षा म्हणजे ही आहे की आम्हाला खूप गर्व आहे की इथं म्हणजे आम्ही आग्र्यामध्ये शिकायला आलो आणि आम्हाला खूप गर्व आहे की आम्हाला इथं एकदम म्हणजे शिवाजी महाराजांचं एवढं चांगला प्रोग्राम होत आहे, त्याचा गर्व आहे आम्हाला. मी पुण्यावरून आलेलो आहे आणि आज जो कार्यक्रम होतोय तो खूप म्हणजे गर्वाची गोष्ट आहे की जिथे शिवाजी महाराजांना अटक करून त्यांच्या आपल्या औरंगजेबांच्या ह्याच्यावर तुऱ्यात देऊन शिवाजी महाराजांनी सुटका केली होती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आज किल्ल्यातून सुटका केली आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी एक नाटक देखील इथे होणार आहे. पुण्यावरून आलेलो आहे. मी फक्त कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि हा मला कार्यक्रम आहे, फार गर्व आहे. पुण्यावरून आलेलो आहे मी. पुण्यावरून आलेले आहे. युवराज जे आहे ते पुण्यावरून आले आणि हे सगळे लोक जे आहेत हे मोठ्या संख्येने इथं पोहोचत आहे. महाराष्ट्रातून जवळपास 10,000 जण आज इथे पोहोचणार आहे आणि एक भव्य दिव्य कार्यक्रम असताना त्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी हे सर्व मराठी जण इथे पोहोचलेले आहे आग्र्यामध्ये. आग्र्यावरून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास ठाकूरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. मुलुंड गव्हाणपाडा इथं शिवप्रेमींनी जवळपास 700 कुटुंबांच्या उपस्थितीत लेझिम पथक आणि ढोलताशाच्या गजरात महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढली. यावेळी मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मर्दानी खेळही सादर केले. नवीन पिढीनं आपली परंपरा जपत हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा वारसा घेतला आणि तो वृद्धिंगत करावा याकरता शिवप्रेमींकडून यंदापासून उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. या निमित्तानं नागरिकांसाठी खास शिवकालीन शस्त्रांचं देखील प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये चेंबूर वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित चेंबूर महोत्सव 2023 ची जोरदार सुरुवात झाली. 20 फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. खाद्य, कला, क्रीडा यांची अनोखी पर्वणी या चेंबूर महोत्सवात बघायला मिळते. डायमंड गार्डन ते चेंबूर जिमखान्यापर्यंत सांस्कृतिक परेडचं आयोजनही करण्यात आलं होतं. दरवर्षी चेंबूर महोत्सवाला एक थीम असते. यंदा ही थीम आमची मुंबई अशी होती. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चेंबूर महोत्सव 2023 हा मुंबईकरांच्या भेटीसाठी आलेला आहे. याची सुरुवात झालेली आहे. हा 5 दिवसांचा महोत्सव आहे आणि यामध्ये इथे येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी 135 स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. आपण पाहिलं तर डायमंड गार्डनपासून ते चेंबूर जिमखान्यापर्यंतचा जो मार्ग आहे तो संपूर्णपणे या स्टॉल्सने भरलेला आहे. चेंबूरकरांना इथं वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि त्याचसोबत आपण पाहिलं तर हा संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे. पताके असतील, इलेक्ट्रिक लाईट्स असतील, अशा प्रकारे सजवण्यात आलेला आहे. आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज इथं काही वेळापूर्वी डॉग्स परेड झाली आणि त्यानंतर आता इथे सांस्कृतिक परेड म्हणजेच कल्चरल परेड आयोजित करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये मुंबईचा डबेवाला, मुंबईचे कोळी बांधव असतील किंवा मुंबईची जी विशेष ओळख आहे, जिथे वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या प्रांतातील लोक राहतात, तर कुणी दक्षिण भारतीय, कुणी गुजराती, कुणी पंजाबी, अशा प्रकारे वेगवेगळ्या वेशभूषेत या परेडमध्ये सामील झालेला आहे. आज तुम्ही बघताय हे सगळं चेंबूर इथे उमडलंय आणि त्यांचा उत्साह तुम्ही बघताय आणि विविध कार्यक्रम जे असतात, जवळजवळ 45-40च्या वर कार्यक्रम इतर चेंबूरमध्ये पसरलेले आहेत आणि सगळे चांगले कार्यक्रम असतात आणि एकही नया पैसा न घेता लोकांचे जे आहेत इथे आमच्या आशीर्वाद जे मिळालेत आम्हाला, त्यांचं डोनेशन घेऊन आम्ही हे करतो आणि एवढा सुंदर तुम्ही बघताय. म्हणजे मला वाटत नाही, मला वाटतं मुंबईमध्ये कुठेही हा कार्यक्रम असा साजरा होत नाही. ये मेरा फर्स्ट टाइम है. मैं अभी शादी करके यहाँ पर मुंबई में आई हूँ. मैं फर्स्ट टाइम हम लोगों ने केरला अलग अलग स्टेट की थीम किया है, तो मैंने केरला थीम लिया है जिसमें मैं ड्रेसअप होके आई हूँ. बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर आकर और बहुत लोगों को देखकर बहुत खुश हो गए हम लोग. बहुत ही बढ़िया है. हर साल ऐसा ही रहता है. हम लोग हर साल पार्ट लेते हैं. मुझे लगता है आपने कश्मीरी ड्रेस पहना है
और ये फेस्टिवल हर साल इतना अच्छा रहता है और इसलिए हम पहली बार चारों ने इस फेस्टिवल में पार्टिसिपेट किया है। बहुत एंजॉय कर रहे हैं हम लोग। थैंक यू। आप क्या बताएंगे आपके कॉस्ट्यूम के बारे में? और गुजराती मेरे को लग रहा है कि मेरे पहनावे से पता तो चल ही गया होगा कि मैं गुजराती लग रही हूँ। अच्छा लग रहा है, एंजॉय कर रहे हैं, फर्स्ट टाइम है, गुड एक्सपिरियन्स, अच्छा लग रहा है। या सगळ्या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.